तर आजच्या स्टोरीचं नाव आहे किती कावळे. म्हणजे किती कावळे, कावळे म्हणजे त्यांना क्रो, म्हणजे किती सारे क्रोज आहेत. असं त्याच. महाराज कृष्णदेव राय होते. तेनालीरामाला त्रास देण्यासाठी दरवेळी त्याला वेगवेगळ्या प्रकारचे उलट सुलट प्रश्न विचारत होते. एक राजा होते कृष्णदेव राय. ते तेनालीराम आहे ना आपले, ते खूप चतुर असतात. तर त्यांना ना, चतुर म्हणजे खूप हुशार असतात. तर त्यांना काहीतरी त्रास द्यायचा म्हणून राजा नेहमी त्यांना काहीतरी उलट सुलट त्यांची बुद्धिमत्ता चेक करायसाठी, की बुद्धिमत्तेच्या जोरावर हा किती खरंच चतुर आहे, किती हुशार आहे हे चेक करायला त्याला काहीतरी क्वेश्चन विचारत राहायचे. एकदा महाराजांनी तेनालीरामाला विचारले, तेनाली, तुला माहित आहे का आपल्या राज्यात किती कावळे आहे? आपल्या पूर्ण राज्यामध्ये किती कावळे आहे हे सांग. हो महाराज, मी सांगू शकतो. तेनालीराम खूप हुशार, चतुर आणि कॉन्फिडंट होता. असं कशालाच तो घाबरायचा नाही, तो कशातूनही मार्ग काढायचा. ठीक आहे, मी तुला 2 दिवस वेळ देतो. तू 3ऱ्या दिवशी मला सांग की राज्यात किती कावळे. तर तो म्हणतो ठीक आहे. सर्व दरबारातले लोक खुश झाले. जे असतात ना राजासमोर बसलेली प्रजा, ती खूप खुश झाली की यावेळेस तेनालीराम तर हरणारच आहे. कोणी कावळे मोजू शकणार आहे का किती आहेत? एकाला मोजलं दुसरा उडाला, दुसरा उडाला, कसं मोजणार ना इतके सगळे. तर सगळे खूप हॅप्पी झाले की आता तेनालीराम राजासमोर हरणार आहे. कारण त्यांना त्याचा असा राग यायचा की हा नेहमी काहीतरी आयडिया करतो आणि म्हणजे विनर होतो, जिंकतो. तर यावेळेस तो हरणार आहे. कारण कावळे मोजणे हे खूप कठीण होते. आता तेनालीराम हरणार, परंतु तेनालीराम निश्चिंत होता. जणू काही त्याच्याकडे उत्तर होतेच. त्याचा चेहरा नेहमी प्रसन्न आणि हसत राहायचा. 3ऱ्या दिवशी तो पुन्हा दरबारात आला. महाराजांनी तेनालीरामाला पाहिले आणि विचारले. तो उठला आणि म्हणाला, महाराज, आपल्या राज्यात 1,56,912 कावळे आहे. त्यांनी पूर्ण असा लॉंग डिजिट सांगितला की एवढे कावळे आपल्या राज्यामध्ये आहेत. खरे का? राजा म्हणाले. आणि जर कमी किंवा जास्त संख्या निघाली तर? राजा म्हणाले, खरंच एवढेच कावळे आहे? आणि जर समजा कमी असेल किंवा जास्त असेल तर? तो म्हणतो, काही शंकाच नाही, एवढेच कावळे आहेत म्हणते आपल्या राज्यामध्ये, काही शंका नाही. आणि महाराज, असे होणार नाही. जर असे झाले तर माहितीये काही कारण असेल म्हणे. जर संख्या वाढली कावड्यांची तर समजायचं की त्या कावड्यांचे नातेवाईक त्यांना भेटायला आले. आणि जर कावड्यांची संख्या कमी निघाली तर समजायचं की हे कावडे त्यांच्या नातेवाईकांना भेटायला बाहेर गेलेले आहेत. असं होऊ शकतं, पण ही संख्या हीच राहणार. बाकी मी सांगितलेली संख्या एकदम बरोबर. महाराज एकदम स्तब्ध. आणि दरबारातले सगळ्या मनात, सगळ्या दरबारी ना, त्यांच्या मनात एकदम राग आला. दरबार म्हणजे ते जे राजाच्या समोर बसतात ना, ते एकदम रागात, अरे बाप रे, तेनालीराम नेहमी चतुरपणाने स्वतःचा बचाव करतोच, काय हुशार आहे हा. अशी आहे गोष्ट. मग त्यांनी आयडिया किती छान केली. आता खरंच तेवढे कावळे होते का तिथे त्या राज्यात? नाही, पण त्यांनी तो डिजिट फिक्स करून दिला. आणि त्यांनी समोरच्याला इतक्या कॉन्फिडेंटली सांगितलं तेवढेच आहे. राजा म्हणे, खरंच? तर म्हणे ठीक आहे, जर कमी निघाले तर ते कुठेतरी त्यांच्या रिलेटिव्हकडे गेलेले आहेत. आणि जर जास्त निघाले तर समजा त्यांचे रिलेटिव्ह आपल्या राज्यात आलेले आहेत. अशी होती गोष्ट. म्हणून असं कोणाला उल्लू बनवायचं नाही. उल्लू कुठे? त्यांनी त्याचं माइंड यूज केलं, प्रेझन्स ऑफ माइंड. पण तो बदमाश राजा कसा केला? राजा बदमाश नव्हता. राजाने काय केलंय, त्याला नेहमी चेक करतो. राजाला पण मजा यायची की हा काय आन्सर करतो. म्हणून असेच अकबर आणि बिरबल पण होते. अकबर राजा नेहमी बिरबलाला काहीतरी नेक्स्ट स्टोरी मला सांगेल. सांगेल. ओके, चलो.